मुंबई गोवा महामार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे। रत्नागिरीतल्या परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, काय नेमकी स्थिती आहे? मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा हा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे, दरड कोसळण्याच्या घटना घडतायत, काय अधिक माहिती आहे? हिमानी, रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढले। गेल्या 24 तासांपासून रत्नागिरीमध्ये हा मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग असेल आणि कोकण रेल्वे असेल या दोन्हीतली वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणचा परशुराम घाट आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा दरड कोसळली। काल रात्री ही दरड कोसळली होती आणि आज पुन्हा रात्री दरड कोसळल्यामुळे या ठिकाणी खबरदारी म्हणून हा महामार्ग जो तो पूर्णतः बंद करण्यात आलाय आणि ही जी वाहतूक आहे जी मुंबईकडे जाणारी ही कुंभारली घाटामार्गे कराड मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे। त्याचबरोबर संगमेश्वरच्या गड नदीला पूर आल्यामुळे या पुराचं पाणी जे आहे ते आरवली आणि मागजनच्या बाजारपेठांमध्ये घुसले आणि आरवलीचा जो रेल्वेचा बोगदा आहे या बोगद्यामध्ये ट्रॅकवर पाणी आल्यामुळे या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक देखील पूर्णतः ठप्प झाली आहे। त्याचबरोबर चिपळूण आणि खेड या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ट्रॅकवर मातीचा ढिगारा आल्या कारणानं या ठिकाणी रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झाली आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो या ठिकाणी सर्वत्र ठिकाणी बसायला लागलाय। परत मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर जवळचं तुरळ नावाचं गाव आहे, या तुरळ गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली। त्यामुळे पूर्णतः मुंबईकडे जाणारे जे महामार्ग आहेत ते पूर्णतः बंद झाले आणि कोकण रेल्वे आणि मुंबई गोवा महामार्ग हे पूर्णतः ठप्प झालेत आणि सध्या या ठिकाणी ट्रॅकवर जी माती आली आहे किंवा जे पाणी साचलंय ते काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं करण्यात येते। त्याचबरोबर परशुराम घाटामधली जी दरड आहे ती अद्यापही काढण्याचं काम हाती घेण्यात आलेलं नाही, कारण एकदा खालची माती काढल्यानंतर पुन्हा ती दरड जी आहे ती खाली येते। त्यामुळे त्या ठिकाणची खबरदारी म्हणून हा पूर्णतः महामार्ग जो आहे तो बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली। नक्की, धन्यवाद प्रणव, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।